नमस्कार मंडळी. तर नुकतीच आपली नवरात्री संपली होती आणि आम्हाला मनसोक्त असे मासे खायचे होते. त्यासाठी मी शोधून काढलं होतं हे ठिकाण, ज्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किनारा आणि तेही आपल्या डोंबिवली ईस्टमध्ये. त्याचा पत्ता मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दिलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सेव्ह करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया इथल्या रेस्टॉरंटबद्दल. तर इथे आम्ही आतमध्ये आलो आणि जसं तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने घराची रचना असते अगदी तसंच इंटिरियर तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं की आपल्याकडे पडवी असते, ओटा असतो, त्याचबरोबर तांब्या पितळीची भांडी वापरली जातात, चिनी मातीची भांडी वापरली जातात आणि ही छोटीशी माशाच्या शेपमधली वेळ किती क्यूट दिसते ना. इथला ॲम्बियन्स, इथला वाईब्स हे अगदी तुम्हाला कोकणामध्ये घेऊन जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी आपल्या तळ कोकणातले जे नाटककार आहेत, जे दशावतार आहेत, त्यांचे देखील फोटो इथे लावलेले आहे, त्यांची माहिती देखील इथेच लावलेली आहे. तर ती देखील आपण वाचू शकतो, बघू शकतो. इवन आपल्या कोकण रेल्वेचे प्रणेते मधु दंडवते यांचा देखील इथे फोटो तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आम्ही वरती आलो आणि आता जेवणासाठी बसायला इथे वेगवेगळ्या पद्धतीची अरेंजमेंट आम्ही बघितली. तुम्हाला जर केळवण करायचं असेल किंवा छोटासा प्रोग्राम करायचा असेल की बैठक देखील इथे अवेलेबल आहे आणि जागा देखील भरपूर मोठ्या प्रमाणात इथे अवेलेबल आहे. तर चला, आता वेळ आली होती जेवण ऑर्डर करायची. त्याचसाठी तर केला होता अट्टाहास. तर इथे आम्ही सगळ्या मेनू कार्ड चेक केला आणि ऑर्डर द्यायला सुरुवात केली. तर सगळ्यात प्रथम आम्ही मागवलं होतं हे पाया सूप. याचा जो सुवास आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही टेम्प्ट होणारच की तुम्हाला हे सूप प्यायचंच आहे. पण मला यामध्ये थोडंसं तेल जास्त वाटलं की जर तुम्ही तेवढे तेल कॉन्शियस नसाल तर तुम्ही नक्की हे पिऊ शकता. हळूहळू गर्दी पण देखील वाढायला लागली होती. त्यानंतर आम्ही निखाऱ्यावरती भाजलेले हे कोलमी मागवली होती, म्हणजेच प्रॉन्स. तर त्याची चव देखील उत्तम होती आणि एक मेन म्हणजे ॲक्च्युअलमध्येच ती निखाऱ्यावरती भाजलेली होती. त्यानंतर ह्या 2 थाळी मागवल्या होत्या. ही सगळ्यात प्रथम मागवली होती बोंबील थाळी. त्याच्यामध्ये आपल्याला 4 बोंबील फ्राय मिळतात, चपाती, तुम्ही वडे किंवा भाकरी काही घेऊ शकता, भात आहे आणि आमटी आणि तिखलं. आणि दुसरी होती ही सुरमई थाळी. तर सुरमई थाळीमध्ये तुम्हाला आमटीमध्ये सुरमईचा मासा मिळतो. तर सगळ्यात जास्त मला या थाळीमध्ये जे आवडलं ना ते म्हणजे फिश फ्राय, ज्याला मालवणी मसाला त्यांनी छान लावला होता आणि फ्राय देखील छान झाले होते. त्याचबरोबर सुक्या गोलम्याचं सुकट जे मिळतं ना ते सगळ्यात उत्तम आहे. तुम्ही जर ही थाळी मागवली की नक्की ते ट्राय करा. बाकी आमटी थोडीशी अजूनही स्पायसी चालली असती, जेणेकरून अजून रंगत आली असती. तर एकंदरीत तुम्ही इथे वन टाइम व्हिजिट नक्की करू शकता. तुम्हाला इकडचं कोकणातलं मालवणी जेवण जेवायचं असेल तर नक्की.